वैवाहिक नात्यामध्ये एकाला डिव्होर्स हवा आहे, दुसऱ्याला डिव्होर्स नकोय. दोघांपैकी एकालाच डिव्होर्स हवा असेल, तर कोर्ट जबरदस्ती पती-पत्नीला एकत्र राहायला लावू शकतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो. समजा पतीला डिव्होर्स घ्यायचा आहे. पत्नी त्यासाठी तयार नाहीये किंवा पत्नीला डिव्होर्स हवा आहे किंवा पती त्यासाठी विरोध करत असेल. अशा परिस्थितीमध्ये अनेकांना असे वाटते, की कोर्ट असे सांगू शकते का, की तुमचे लग्न झाले आहे, त्यामुळे तुम्हाला आता एकत्रच राहावं लागेल किंवा जर एक पक्ष डिव्होर्ससाठी तयार नसेल, तरीही न्यायालय डिव्होर्स देऊ शकते का? असे अनेक प्रश्न आहेत. हे जवळ-जवळ प्रत्येक वैवाहिक वादामध्ये विचारले जातात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्नांची उत्तरं भारतीय कायदा आणि न्यायालयीन प्रक्रिया ह्यांच्या आधारे समजून घेणार आहोत. नमस्कार, आमच्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. भारतीय कायद्यानुसार कोणतेही न्यायालय एखाद्या अडल्ट व्यक्तीला म्हणजे तो पती असो किंवा पत्नी असो, जबरदस्तीने एकत्र राहण्यास भाग पाडू शकत नाही. न्यायालयाचे कोणावरही असे बंधन घालू शकत नाही. तुम्हाला आयुष्यभर एकत्र राहावे लागेल. मात्र याचा अर्थ असे नाही, की न्यायालय लगेच डिव्होर्स देते. प्रत्येक वैवाहिक वादामध्ये न्यायालयाचा पहिला प्रयत्न हा पती-पत्नीमधील मतभेद मिटवण्याचा असतो. जर दोघांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची किंवा समेट होण्याची किंवा कॉम्प्रोमाईज होण्याची शक्यता असेल, तर न्यायालय ही संधी त्यांना देते. कारण कायद्याचाही प्रयत्न शक्य असेल तिथे विवाह टिकवण्याचाच असतो. मात्र जेव्हा न्यायालयाला असे वाटते, की वैवाहिक नाते प्रत्यक्षात पूर्णपणे तुटले आहे आणि समेटाचा कोणताही वास्तविक शक्यता उरलेली नाही, तेव्हा पुढील कायदेशीर प्रक्रियांचा विचार केला जातो. अनेक वैवाहिक प्रकरणामध्ये न्यायालय सर्वप्रथम पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी अनेक वेळा काउन्सिलिंग देखील केले जाते किंवा दोघांनाही पती-पत्नीला मेडिएशन सेंटरला देखील पाठवले जाते, जेणेकरून संवादातून वाद मिटवण्याचा प्रयत्न करता येईल. मात्र जर दोघांपैकी एक जण स्पष्टपणे एकत्र राहण्यास नकार देत असेल आणि हे नाते सुरू ठेवण्याची कोणतीही इच्छा दाखवत नसेल, तर न्यायालय त्याला जबरदस्तीने एकत्र राहण्यासाठी भाग पाडू शकत नाही. भारतीय कायद्याचा उद्देश विवाह टिकवण्याचा असला, तरीही तो कोणालाही त्याच्या इच्छेविरुद्ध वैवाहिक नात्यामध्ये राहण्याची सक्ती करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती, दोन्ही बाजूंची भूमिका, उपलब्ध असलेले तथ्य विचार करूनच न्यायालय पुढील निर्णय घेतं. भारतीय कायद्यानुसार डायव्होर्स प्रामुख्याने 2 प्रकारे होतो. पहिला म्हणजे म्युच्युअल कन्सेंटने डायव्होर्स म्हणजेच परस्पर संमतीने घेतलेला घटस्फोट. या प्रकारात पती किंवा पत्नी दोघंही डिव्होर्स घेण्यास तयार असतात. त्यानंतर दोघांमध्ये एक प्रकारे सेटलमेंट केली जाते. या सेटलमेंटमध्ये मेंटेनन्स, मालमत्ताची वाटप, मुलांची कस्टडी आणि इतर सर्व महत्त्वाचे मुद्दे परस्पर संमतीने निश्चित केलेले जातात. त्यानंतर न्यायालय हे तपासते, की दोघांनाही कोणत्याही दबावाखाली स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतला आहे का? हे सर्व वादविवाद खरंच मिटले आहेत का? न्यायालयात याबाबत सं सं न्यायालय याबाबत संपूर्णपणे खात्री केली जाते आणि त्यानुसार कायद्याला धरून म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स मंजूर केला जातो. पूर्वी अशा प्रकरणांमध्ये 6 महिन्याचा कालावधी आवश्यक मानला जात होता. मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये न्यायालय हा कालावधी वेव्ह देखील करू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे कंटेस्टेड डिव्होर्स. जेव्हा पती-पत्नीमध्ये एकाला डिव्होर्स हवा असतो, पण दुसरा तयार नसतो, तेव्हा कंटेस्टेड डिव्होर्स पिटिशन दाखल केली जाते. अशा प्रकरणांमध्ये फक्त डिव्होर्स हवा आहे एवढेच सांगणे पुरेसे नसते. अर्ज करणाऱ्या व्यक्तीने, मग तो पती असो किंवा पत्नी असो, हिंदू मॅरेज ॲक्ट मध्ये नमूद असलेल्या वैध किंवा व्हॅलिड कायदेशीर कारणांपैकी एकाचा आधार न्यायालयासमोर पुराव्यासह सिद्ध करावा लागतो. उदाहरणार्थ मानसिक किंवा शारीरिक क्रुएल्टी, दीर्घकाळ वेगळे राहणे, वैवाहिक जबाबदाऱ्या पार न करणे, गंभीर मानसिक आजार असणे किंवा शारीरिक आजार असणे किंवा विवाहबाह्य संबंध म्हणजे ॲडल्टरी यासारखी कारणे कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. मात्र यापैकी कोणतेही कारण केवळ सांगितल्यामुळे डिव्होर्स मिळत नाही. प्रत्येक आरोप न्यायालयामध्ये विश्वासार्ह पुरावे यांनी सिद्ध करावा लागतो. जेव्हा पती-पत्नीपैकी एकाला डिव्होर्स हवा असतो आणि दुसरा त्याला विरोध करतो, तेव्हा न्यायालयाचा निर्णय भावना, अंदाज किंवा केवळ आरोपांच्या आधारे सिद्ध होत नाही. न्यायालय नेहमी केसचे रेकॉर्ड, त्यातील फाईल, त्या त्यामध्ये दोघांनीही दाखल केलेली कागदपत्रे, एव्हिडन्स या सर्व गोष्टी कायद्याच्या आधारे तपासल्या जातात. न्यायालय सर्वप्रथम हे तपासते, की केलेले आरोप किती गंभीर आहेत, ते कायदेशीरदृष्ट्या सिद्ध झालेले आहेत का? आणि पती आणि पत्नीचे वैवाहिक नाते प्रत्यक्षात पूर्णपणे तुटलेले आहेत का? त्यामुळे केवळ मला घटस्फोट घ्यायचा आहे किंवा घटस्फोट देणार नाही एवढ्याने निर्णय होत नाही. न्यायालय प्रत्येक प्रकरणाची तथ्ये, पुरावे आणि कायदेशीर निकोस यांचा सखोल विचार करूनच अंतिम निर्णय देते. म्हणूनच कोणत्याही डिव्होर्स केसमध्ये योग्य कागदपत्रे, पुरावे आणि योग्य कायदेशीर मांडणी ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि सर्वात महत्त्वाचे आजच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचे महत्त्व खूप वाढले आहे. कॉल रेकॉर्डिंग, WhatsApp चॅट्स, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ईमेल्स किंवा इतर डिजिटल पुरावे न्यायालयामध्ये सादर केले जातात. मात्र असे पुरावे थेट स्वीकारले जात नाही. इंडियन एव्हिडन्स ॲक्टनुसार अशा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सोबत सेक्शन 65 बी चे सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असते.
या प्रमाणपत्राशिवाय अनेक वेळा न्यायालयामध्ये हे इलेक्ट्रॉनिक पुरावे कायदेशीर मानले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवरती अवलंबून असाल. जर तुमची केस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर अवलंबून असेल, तर त्याची कायदेशीर प्रक्रिया योग्य पूर्ण करून अत्यंत आवश्यक आहे आणि मगच तुम्ही ते कागदपत्रे न्यायालयामध्ये सादर करू शकता. चुकीच्या पद्धतीने सादर केलेला पुरावा अनेकदा न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जात नाही. अशा प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच तुम्ही योग्य त्या वकिलांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता काही वेळेस वैवाहिक नात्यामध्ये पती-पत्नीला मुले देखील असतात. तर डिव्होर्स केसमध्ये न्यायालय अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेते. अशा वेळेस न्यायालयातील पहिला प्रयत्न असा असतो, की ह्या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर मुलांचे वेलफेअर, त्यांचे भविष्य, त्यांचे हित या गोष्टींचं देखील सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. मात्र फक्त मूल आहे म्हणून डिव्होर्स कायमचा अडवला जाईल असे नाही. जर कायद्यामध्ये नमूद केलेले व्हॅलिड कारण आणि त्या संदर्भात योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सिद्ध झाले, तर मुलं असतील तरी देखील न्यायालय डिव्होर्स मंजूर करू शकतो. तसेच फक्त एक पक्ष किंवा एखादा नवरा किंवा बायको डिव्होर्स देत नाही म्हणून तो डिव्होर्स अडवून देखील ठेवू शकत नाही. जर डिव्होर्स मागणाऱ्या व्यक्तीने कायदेशीरदृष्ट्या व्हॅलिड ग्राउंड न्यायालयामध्ये पुराव्यानिशी सिद्ध केले, तर दुसऱ्या पक्षाला विरोधानंतरही न्यायालय डिव्होर्स मंजूर करू शकतो. कारण कायद्याच्या दृष्टीने पती किंवा पत्नी दोघेही समान आहेत आणि न्यायालय नेहमी पुरावे, कायदा आणि प्रकरणातील परिस्थिती ह्यांच्याच आधारे निर्णय देते. अनेक वेळा केस हरण्याचे कारण कायदा नसतो, तर पुराव्याचा अभाव, कायदेशीर पुरावे, लीगल स्ट्रॅटर्जी नसणे, ह्यामुळे डिव्होर्स ही केवळ इच्छा व्यक्त केल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होत नाही. मात्र हे वैवाहिक नाते प्रत्यक्ष पूर्णपणे तुटले आहे आणि हे कायदेशीररित्या सिद्ध करता आले पाहिजे. तर न्यायालय कोणावरही जबरदस्ती किंवा त्या विवाहात राहण्याचा आदेश करू शकत नाही. मला आशा आहे, की या व्हिडिओतून तुम्हाला काही महत्त्वाच्या कायदेशीर विषय अधिक स्पष्टपणे समजला असेल. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर या संदर्भात काही कायदेशीर माहिती हवी असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.